प्रेज द लॉर्ड. सलाम. जय ख्रिस्त. देवाच्या नावाला धन्यवाद. प्रभू येशूच्या नावामध्ये प्रत्येकाला सलाम. प्रेज द लॉर्ड. जय ख्रिस्त. होय, पुन्हा एकदा आपण या रविवारी, या महिन्याच्या तिसऱ्या रविवारी आपण वचन ऐकण्याकरता, त्याचं मनन करण्याकरता, त्याची स्तुती करण्याकरता एकत्र आलेलो आहोत. आणि देवाने आपणास राखलं आठवडाभर आणि पुन्हा एकदा आठवड्यात आणलं, त्याबद्दल त्याचे धन्यवाद करू. त्याच्या नावाला स्तुती अर्पण करूया. आणि देवाचं वचन सुद्धा आपणास सांगतं, उपकार स्तुतीचा यज्ञ नित्य अर्पावा. त्याचं नाम घेणारास ओठांचे फळ असं आहे. होय, उपकार स्तुतीचा यज्ञ नित्य अर्पावा. प्रेज द लॉर्ड. हे देवाचं वचन सांगतं. इब्री लोकांपत्र 13 अध्याय ते वचन नमूद आहे की आपण नित्य उपकार स्तुतीचा यज्ञ अर्पण करणारे असलो पाहिजे. स्तोत्र 33:1 पहिलं काय वचन काय म्हणतात? स्तोत्र संहिता 33 याचं पहिलं वचन, अहो धार्मिक हो, परमेश्वराचा जय जयकार करा, सरळांस स्तुतिगान शोभते. अहो धार्मिक हो, परमेश्वराचा जय जयकार करा, सरळांस स्तुतिगान शोभते. जे देवाच्या वचनाने चाललेलं आहे, सरळ मार्ग आहे, सरळ भाष्य आहे, त्यास देवाचं स्तुतिगान शोभतं. आपलं मुख देवाने यासाठी दिलंय की आशीर्वाद देण्याकरता, देवाची स्तुती करण्याकरता, उपकार स्तुतीचा यज्ञ नित्य अर्पण करण्याकरता. प्रेज द लॉर्ड. या वचनानुसार आपण देवाच्या नामाचा जय जयकार करू. 1-2 गीत प्रभूला सादर करू. अनंतर देवाच्या वचनाकडे आपण जाणार आहोत. या आपण एक छोटीशी प्रार्थना करू. धन्यवाद, धन्यवाद, स्तुती पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू येशू तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या वेळेकरता, समय करता, एक सुंदरशी वेळ संध्या तो आमच्या जीवनात आणली, समाज राखलंस त्याबद्दल धन्यवाद देतो. काल रात्रीपासून आज दिवसभर जे काही कळत नकळत चुका आमच्या हातून झाल्या, बोलण्याद्वारे, कृतीद्वारे, बघण्याद्वारे, त्या सर्व चुकांची प्रभू येशूच्या नावात क्षमा कर. आणि ज्यांनी आमची मन दुखवली त्यांनाही आम्ही प्रभू येशूच्या क्षमा करतो. येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू सामर्थ्यात भर, प्रीतीत भर, आत्मिकतेमध्ये भर. आणि तो अभिषेक प्रभू येशू मध्ये प्रत्येका ठिकाणी तू कर. हे सर्व प्रार्थना विनंत्या प्रभू येशू तू ऐकलेला आहे. येणारा काळ, सर्व संकट दुःखाच्या सर्व गोष्टी अडकण प्रभू येशू तुझकडे देतो. ती काढलेली आहेस आमचा विश्वास आणि प्रार्थना ते तारण करता प्रभू येशूच्या नावात केली म्हणता ऐकू त्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की प्रभू धन्यवादित आहे. प्रभू धन्यवादित आहे. त्याच्या नावाला धन्यवाद देऊया, कारण तो धन्यवादित आहे. त्याच्या नावाला धन्यवाद द्या. हा बरोबर आहे. फुलादेवाने धन्यवाद करा, धन्यवाद करा त्याच्या नावाला. नेहमी धन्यवाद द्या. परिस्थिती कशी का असा, परिस्थिती तुमची बेताची असू दे, चांगली असू दे, अल्प असू द्या, जास्त असू द्या, पण सर्व परिस्थितीत परमेश्वराच्या नावाचा धन्यवाद करणारे बना. जर आपण सदा सर्व काळ परमेश्वराच्या नावाचा धन्यवाद करणारे आहोत तर आपण त्याची लेकर, पुत्र, वारीस असे आहोत. कारण ख्रिस्तही पदस्तंभावर याच गोष्टीचं त्याने उघड प्रदर्शन केलं. अधिकारी, सत्ताधीश यांना नाडून त्यांनी काय केलं? उघड प्रदर्शन केलं. त्यांनी देवाच्या प्रीतीचा वैशाम केला. त्याची वचनाची वधस्तंभावर पूर्ण केली. तो म्हणाला, हे बाप्पा यांना क्षमा कर, कारण की ही काय करतात यांना समजत नाही. तुमच्याविषयी ज्यांना समजत नाही त्याविषयी तुम्ही सुद्धा क्षमा करणारे असे
बना. धन्यवाद द्या. उपकार स्मृतीचा यज्ञ नित्य आपल्या मुखातून अर्पण करा. ज्यांनी त्याचे नाम स्वीकारलेलं आहे त्यांच्या मुखातून उपकार स्तुतीचा यज्ञ नित्य अर्पण करणारे ही त्याची लेकरं आहेत. ही त्याची प्रभू येशूच्या नामामध्ये वारीस आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. होय, धन्यवाद करा. हरसमयी सर्व परिस्थितीमध्ये प्रार्थना, विनंत्या, रथबदल्या, वचने, स्तोत्रे अंतकरणातून इतरांना गाऊन दाखवा. नित्य तयार राहा. जेव्हा प्रभू येशू येईल तेव्हा तो आपल्याला घेऊन जाईल. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा यीशु मेरे खुदा. उपकार तेरे बेसुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा यीशु मेरे खुदा. उपकार तेरे बेसुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे. योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे. मांगने से ज्यादा मिला मुझे. आभारी हूँ प्रभु मैं. मांगने से ज्यादा मिला मुझे. आभारी हूँ प्रभु मैं. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा यीशु मेरे खुदा. उपकार तेरे बेसुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. तू है सच्चा जिंदा खुदा, तुझ पर ही है भरोसा मेरा. तू है सच्चा जिंदा खुदा, तुझ पर ही है भरोसा मेरा. सेवा पूरी करके पाऊं इनाम प्रभु ऐसा तो करता. सेवा पूरी करके पाऊं इनाम प्रभु ऐसा तो करता. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा यीशु मेरे खुदा. उपकार तेरे बेसुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. कोटि कोटि स्तुति धन्यवाद. होय, तो धन्यवादित आहे. त्याच्या नामाचा धन्यवाद करा. कारण तुम्हास देवाची ओळख नव्हती, पण आता तुम्हास देवाची ओळख आहे. वास्तविक पाहता देवानेच तुमची आमची काय केलेली आहे, ओळख करून घेतलेली आहे. त्याने आपल्याला ओळखलेलं आहे प्रभू येशूद्वारे. प्रेज द लॉर्ड. त्याने ती दया मनुष्य प्रीती ख्रिस्ताद्वारे तुमच्या आमच्या जीवनात केली. आमची पापे, तुमची आमची पाप त्याने वधस्तंभावर स्वदेहाने वाहून नेली. स्वरुधिराने ते वाहून नेली. त्यांनी वेशी बाहेरचं मरण पत्करलं यासाठी की आपण वतनामध्ये आतमध्ये यावं. प्रेज द लॉर्ड. ही त्याची दया आहे तुमच्या आमच्या जीवनात केलेली. मानव जातीवर प्रभू येशूद्वारे केलेली ती दया आहे. याकरता दया, प्रीती याची महानित्य जपणारे तुम्ही आम्ही असलो पाहिजे.
ही त्याची दया आहे त्याच्या पुत्रावर, पुत्राच्या नामामध्ये तुमच्या आमच्या जीवनात केली. ईश्वराची दया किती सांगतीचा लागेना, न्याय तरी त्याची प्रीती सिंधुए वळे जाना. देव बोले प्रेमे पाटा की माझ्यावरी की माझ्यावरी सर्व कसी सर्व दुखी ओझियानी कानाती तुझाचे दिव्य लोकी प्रीतीचे ते बसती. देव बोले प्रेमे पाटा की माझ्या परी घाटा की माझ्या परी भा. देव कराम ममताळू अंत काही लागेना, केवळा तो न पाळू मानसाना कळेना. देव बोले प्रेमे पाटा की माझ्या परी घाटा की माझ्या परी भा. ती करी अघात प्रीती जीतव्याच्या अंतरी, तोच म्हणे नाही भीती मी दयास नावरी. देव बोले प्रेमे पाटा की माझ्या वरी घाटा की माझ्या वरी भा. या उदासी भ्रांती सोडा त्याची वाणी ऐकुनी, निशलाची मैत्री जोडा पूर्ण भाव ठेवोनी. देव बोले प्रेमे पाटा की माझ्या परी घाटा की माझ्या परी भा. बापावरी टिकताना लेकरांना सुख भा. ईशुपासी राहताना हर्ष वाटतो अपा. देव बोले प्रेमे पाटा की माझ्या परी घाटा की माझ्या वरी भा. ईश्वराची दया किती सांगतीचा लागेना, न्याय तरी त्याची प्रीती सिंधुए वळी जाना. देव बोले प्रेमे पाटा की माझ्या परी घाटा की माझ्या परी घाटा की माझ्या परी भा. प्रेज द लॉर्ड. टाकी माझ्या वरी भार. भार कोणावर टाका? देवावर टाका. भार घेऊन वाहू नका. भार देवावर सुपूर्द करा. आपल्या सर्व चिंता काळजा त्याच्याकडे सुपूर्द करा. त्याचं जे सोयीचं हलका आहे प्रभू येशू म्हणतो ते आपणावर घ्या.
कारण तो प्रेमळ पिता आहे. त्याने ते प्रेम मनुष्यावर प्रभू येशूच्या द्वारे प्रगट केलं. त्याने ती क्षमा प्रभू येशूच्या द्वारे दिली. त्याने तो मार्ग प्रभू येशूद्वारे मोकळा केला. त्याने ते सत्य या जगात प्रभू येशूद्वारे दिलं. त्याने ती पापाची क्षमा त्याच्या रक्ताद्वारे प्रभू येशूच्या द्वारे दिली. सार्वकालिक जीवनाचे दरवाजे प्रभू येशूद्वारे उघडण्यात आले. मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्या वाचून आल्याशिवाय स्वर्गाच्या पित्याकडे कोणी जात नाही. होय, जो स्वर्गात जो पिता बसला आहे, जो सर्वाहून मोठा आहे, त्याकडे जाण्याचा मार्ग तो प्रभू येशू आहे. तो प्रेमळ पिता आहे. येणारा काळ तो संकटाचा आहे. आणि पहा, ज्या काळामध्ये ही दुनिया, हे जग चाललेलं आहे, आपणही चाललेलं आहोत, पण त्याबद्दल जर प्रभू येशू विश्वास ठेवण्याची तयारी असेल तर तो त्यांना घेऊन जाईल. होय, ही आशा आहे. जे ख्रिस्तामध्ये विसावा पावले ते उठवले जातील, आणि जे जिवंत असतील ते बदलून जातील. जेव्हा करण्याचा आद्य ध्वनी होईल तेव्हा प्रभू दिव्य दूतांसह उतरेल. प्रेज द लॉर्ड. तो प्रेमळ पिता आहे. आज परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे तर त्याला प्राप्त करून घ्या. उद्या तो नसेल, आज आहे तर त्याला प्राप्त करून घ्या. प्यारे पिता, तूने हमसे कितना प्यार किया, हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया. प्यारे पिता, तूने हमसे कितना प्यार किया, हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया. हम गाए होसाना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा. तू है प्रभु हमारा खुदा. हम गाए होसाना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा. तू है प्रभु हमारा खुदा. यीशु मसीह, तेरे जैसा है कोई नहीं. तेरे चरणों में झुके आसमां और महिमा गाए ज़मीं. यीशु मसीह, तेरे जैसा है कोई नहीं. तेरे चरणों में झुके आसमां और महिमा गाए ज़मीं. हम गाए होसाना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा. तू है प्रभु हमारा खुदा. तू है प्रभु हमारा खुदा. हम गाए होसाना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा. तू है प्रभु हमारा खुदा. तू है प्रभु हमारा खुदा. तू है प्रभु हमारा खुदा. धन्यवाद, धन्यवाद.
स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू येशूच्या नावामध्ये. प्रभू येशू तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या वेळे करता, समय करता, या सुंदरच्या वेळे करता इथून पुढचा सर्व काळ तुझ्या हातात देतो. येणाऱ्या वचनावर प्रत्येकाला तू स्थिर कर. त्या वचनावर त्याचे देही त्रास प्रभू येशूमध्ये घालव आणि तू स्थिरता, विश्वास, धीर, सौम्यता, लीनता, प्रामाणिकपणा या सर्व गोष्टी प्रभू येशू म्हणजे त्यांच्या ठाई तू दृढ कर. ही प्रार्थना प्रभू येशूच्या विश्वासात केली म्हणता येते त्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ आजच्या वेळेकरता, समयाकरता की प्रभूने आपल्याला एक सुंदरशी वेळ दिली. या वेळेमध्ये आपण आलो आणि या वेळेमध्ये पुन्हा एकदा आपण बऱ्याच वेळा आपण या वचनांद्वारे येणाऱ्या काळाविषयी शिकलो होतो. आज पुन्हा एकदा आपण तेच वचन पुन्हा एकदा नव्याने ऐकणार आहोत. प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा नव्याने ऐकणार आहोत यासाठी की तुमची आमची तयारी ख्रिस्त आल्यावर असली पाहिजे. तुमची आमची तयारी त्याच्या वचनानुसार आणि देवाच्या वचनानुसार सांगण्यानुसार झाली पाहिजे. होय, त्याच्या वचनानुसार जे स्वरूप आहे ख्रिस्ताच्या प्रतिमेचं स्वरूप आत्मिक तुमच्या आमच्या ठाई तयार झालं पाहिजे. असाच एक जुना काळ होता ज्या काळामध्ये परमेश्वराने पृथ्वी पाण्याने नाश केला. परमेश्वराने पहिलं काय केलं? नोहाच्या काळामध्ये पाण्याने नाश केला आणि दुसरी पृथ्वी अग्नीसाठी ठेवली आहे. म्हणजे ही जी पृथ्वी आहे ही आपण जी जगत आहोत आता कशासाठी ठेवलेली आहे? अग्नीसाठी ठेवलेली आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. आणि आज आपण पुन्हा एकदा तेच संदेश ऐकणार आहोत. मग या काळामध्ये आपण कसे असलो पाहिजे, आपली तयारी काय असली पाहिजे, काही थोडक्या वचनांद्वारे आपण समजून घेऊया. डांबर, उजेडासाठी खिडकी आणि संग्रह. प्रेज द लॉर्ड. काय संदेश ऐकणार आहोत आपण? डांबर, उजेडासाठी खिडकी आणि संग्रह. पहा, या संदेशाकडे वळत असताना मत्तई 24 अध्याय 37 आणि 38 वचनामध्ये प्रभू येशूने शेवटच्या काळाविषयी सांगितलं होतं, बोध केला होता. ते वचन काय सांगतं? त्या काही वचनापैकी हे एक वचन आहे. काय सांगतं पहा, मत्तई 24 अध्याय 37 आणि 38 वचन. प्रेज द लॉर्ड. मत्तई 24 अध्याय 37 आणि 38 वचन. नोहाच्या दिवसातल्या प्रमाणे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. आमेन. तेव्हा सर्व जलप्रलयाच्या पूर्वीच्या दिवसात नोहा नौकेत जाईपर्यंत लोक खात पित होते, लग्न करून घेत होते, लग्न करून देत होते. आणि यातलं 39 वचन काय म्हणतं बा? आणि जलप्रलय येऊन सर्वांस वाहून नेईपर्यंत त्या समजले नाही, तसेच मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. प्रेज द लॉर्ड. ही वचन आपण लूक मत्तई 24:37 ते 39 वचन आपण वाचली. या वचनामध्ये आपला बोध होतो, प्रभू येशू सांगतो की मनुष्याच्या पुत्राचं म्हणजे प्रभू येशूचं येणं कसं होईल? जेव्हा नोहाच्या काळामध्ये जसं झालं तसंच होईल. नोहा नौकेत जाऊपर्यंत लोक खात पित होती, लग्न करून घेत होती, देत होते. ती मग्न होती या जगातल्या सर्व समृद्धीमध्ये.
सर्व भूतापांमध्ये, सर्व मृगजळामध्ये लुप्त अशी होते. त्या काळी सुद्धा असंच होत. लोक कुठं होती? लुप्त अशी होती. जगातल्या सर्व गोष्टींमध्ये, सर्व धर्मामध्ये देवापासून दूर होती. मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा असेच होईल. नोहा नौकेत जाऊपर्यंत जलप्रलय आला नाही. आणि पाप प्रभू येशू मध्ये तयार झालेली कलस्या जोपर्यंत तयार होत नाही, शेवटपर्यंत सुवार्ता गाजवली जाणार नाही, तोपर्यंत त्याचं येणं नाही. त्याची जी चिन्ह आहेत ती पूर्ण होईपर्यंत, जी संकटाची चिन्ह आहेत ती पूर्ण होईपर्यंत तो छळाचा काळ आहे. ख्रिस्ताचं सुद्धा येणं होणार नाही. मग आज आपण आपल्या जीवनाकडे पाहून, आपल्या विश्वासाकडे पाहून आपण विचारलं पाहिजे स्वतःला की काय मी आज या देवाच्या वचनानुसार त्या विश्वासरूपी तारू बांधण्याकडे लक्ष देत आहे का माझंही जीवन आज जगातल्या कुठल्या तरी गोष्टीमध्ये लुप्त झालेलं असं आहे का आपण देवामध्ये, ख्रिस्तामध्ये वेगळे केलेले आणि ते तारू बांधत असलेले आपण असलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. पहा नोआच्या काळामध्ये काय घडलं होतं. आपण टप्प्याटप्प्याने वचन वाचूया, त्यानुसार आपण त्याचा अर्थ समजून घ्या. उत्पत्तीचा 6वा अध्याय 13 आणि 14 वचन काय म्हणतं पहा. उत्पत्ती याचा 6वा अध्याय 13 आणि 14 वचन. उत्पत्तीचा 6वा अध्याय 13 आणि 14 वचन काय म्हणतं पहा. मग देव नोहाला म्हणाला, सर्व प्राण्यांचा अंत करण्याचे माझ्या मनात आले आहे. ज्या काळी नोहा होता त्या काळामध्ये सुद्धा अधर्म वाढला होता आणि ही पृथ्वी जी अग्नीसाठी ठेवली आहे, आज परिस्थिती पाहिली, प्रीती थंडावलेली तुम्हाला दिसत असेल. जी प्रभू येशूने सांगितलेल्या चिन्हापैकी एक आहे. आई बाप मुलाविरुद्ध, मुलं आई बापाच्या विरुद्ध, सासू सुना एकमेकाच्या विरोधात, मनुष्याच्या घरचेच मनुष्याची वैरी झाल्यासारखी परिस्थिती आज जगामध्ये आहे. आणि जे चिन्ह शेवटच्या काळाविषयी सांगितलेली प्रभू येशूने, जी जुन्या करारात, नव्या करारात नमूद आहे, ती घडताना तुम्ही आम्ही पाहत आहोत. आणि त्या काळी सुद्धा मग देव नोहाला म्हणाला, सर्व प्राण्यांचा अंत करण्याचे माझ्या मनात आले आहे, कारण त्यांच्यामुळे पृथ्वीवर अधर्म अनर्थ माजला आहे. पहा मी पृथ्वीवर त्यांचा नाश करीन. त्यांच्यामुळे पृथ्वीवर काय माजला होता? अनर्थ माजला होता. नोहाच्या काळी तू आपणासाठी गोबेर लाकडाचे तारू कर. नोहा हे एक धार्मिक कुटुंब परमेश्वराला दिसलं, जे देवाच्या समागमे, देवाच्या भयामध्ये राहत होतं. आणि नोहाने त्याला निवडलं देवाने. नोहाला काय सांगत होता देव? तू काय कर, एक गोबेर लाकडाचं तारू स्वतःसाठी तयार कर, त्यात सर्वात कोठड्या कर आणि त्यात आतून बाहेरून डांबर लाव. काय लाव? डांबर लाव. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. उत्पत्तीचा 6वा अध्याय 13 आणि 14 वचनात सांगतं की पहा त्या काळी पृथ्वीवर सर्व ठिकाणी अनर्थ माजला होता आणि परमेश्वराने सर्वांचा अंत करायचं ठरवलं. म्हणून नोहा जो धार्मिक होता, देवाच्या समागमी चालणारा, त्याला देवाने निवडलं. त्याला सांगितले की गोबेर लाकडाचं तारू तू स्वतःसाठी तयार कर, त्याला आतून बाहेरून काय लाव? डांबर लाव. आतून बाहेरून काय लाव? डांबर लाव. त्याला आपण डांबर म्हणतो ना, डांबर. डांबर लाव. होय, जे आपण आज प्रभू येशू विश्वास ठेवणारे आहोत, त्या आम्हास सुद्धा आपल्या जीवनामध्ये कुठल्या वाईट गोष्टी येऊ नये, आपल्या जीवनामध्ये आतमध्ये कुठल्या गोष्टी येऊ नये म्हणून देवाने ते पाप त्या
त्याचं मरणफळ त्याच्या मरणाद्वारे, त्याच्या रक्ताद्वारे काढलं, त्याच्या मरणाद्वारे नाहीच केलं, त्या अंधकाराच्या सर्व गोष्टी तुमच्या आमच्या जीवनातून काढल्या. मग ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे तुम्ही आमचे शुद्ध केलेले आहोत, जे नीतिमान ठरवलेले जे आहोत, धुतलेले आहोत, पवित्र आत्म्यामध्ये नवीन स्थान तुम्हाला दिलं. त्या तारूमध्ये आज कुठल्याही वाईट गोष्टी जाऊ नये म्हणून जे ख्रिस्तामध्ये शुद्ध झालेले आहोत, ते आपण अशा सर्व निरर्थक गोष्टी, सर्व व्यर्थ गोष्टी, सर्व जगाच्या गोष्टी, सर्व अंधकाराच्या गोष्टी, निंदा, कलह, कपट, अपशब्द, टिंगल, टवाळी, या गोष्टींना आपण काम देत आहोत का? जसं नोआच्या काळामध्ये नोआला सांगितलं होतं, एक तारू गोफेर लाकडापासून बनव, त्याला आतून बाहेरून डावर लाव. प्रेज द लॉर्ड. त्याला डांबर लाव. परमेश्वराने सांगितलं गोफेर लाकडाचं तारू कर आणि त्याला आतून बाहेरून डांबर लाव. कशासाठी? कारण की परमेश्वराने जे पाण्याद्वारे, पाण्याच्या प्रवाहाद्वारे, जलप्रलयाद्वारे जे पृथ्वीचा नाश करायचं ठरवलं होतं, त्या काळी ते पाणी त्या तारूमध्ये आतमध्ये येऊ नये. आणि आज ते जलप्रलयामध्ये ते तारू बुडू नये. आज आपण जेव्हा पवित्र आत्म्यामध्ये नव्या जन्माचे स्थान झालेले, प्रभू येशूच्या नावामध्ये धुतलेले, पवित्र केलेले, नीतिमान ठरले जर आपण आहोत, त्या आपल्या ह्या विश्वासरूपी तारूमध्ये कुठल्याही वाईट गोष्टी येऊ नये म्हणून देवाने त्याच्या पुत्राच्या रक्ताद्वारे तुम्हाला धुतलेला आहे. आज जे प्रभू येशू विश्वास ठेवतात, ते नोआच्या काळामध्ये जसं नोआने तयारी केली, गोफेर लाकडापासून तारू बनवलं आणि आतून बाहेरून डांबर लावलं, तसंच या काळी तुमच्या विश्वासरूपी तारूमध्ये कुठल्याही वाईट गोष्टीची पगडा, दासपण तुमच्या आमच्या जीवनात राहू नये म्हणून देवाने त्याच्या एकुलता एक पुत्राच्या रक्ताद्वारे तुम्हाला त्याच्या नामामध्ये, पवित्र आत्म्यामध्ये धुतलं. देवाच्या आत्म्यामध्ये काय केलं? धुतलं, नव्या जन्माचं स्नान दिलं, यासाठी की जेव्हा तो अंधकाराचा दिवस नेमलेला आहे, जेव्हा ख्रिस्त कलस्या प्रभू येशू कलस्या घेण्यासाठी येईल, त्यांच्या जीवनावर त्या अंधकाराच्या गोष्टीचा प्रभाव राहू नये, त्या गोष्टी आतमध्ये येऊ नये, बाहेर जाऊ नये, बाहेर त्यांचा प्रवेशच बंद केला जावा म्हणून त्यांनी आपल्या एकुलता एक पुत्राद्वारे तुम्हाला शुद्ध केलं. ते नव्या जन्माचं स्थान, पवित्र आत्म्यामध्ये नवीकरण तुमच्या आमच्या ठाई प्रभू येशूच्या नावामध्ये केलं. जसं नोआच्या काळामध्ये जलप्रलय नेमला होता, तसं या काळी जी पृथ्वी अग्नीसाठी साठवून ठेवली आहे, त्या प्रलयामध्ये आपण सापडू नये, आपण वाचले जावं म्हणून देवाने त्याची सर्व जे पुत्रावर विश्वास ठेवणार आहेत त्यांना शुद्ध केलं. जे कोणी विश्वास ठेवतात त्याच्या पुत्रावर, त्या प्रभू येशूच्या नावावर, ते त्याच्या रक्ताद्वारे त्याची पापाची क्षमा केली जाते, ते धुतले जातात, पवित्र आत्म्यामध्ये नव्या जन्माचं स्नान त्यांना दिलं जातं आणि त्या सर्व वाईट गोष्टीपासून, त्या अंधकाराच्या गोष्टीपासून, न्यायाच्या दिवसापासून ते तरले जातील. प्रेज द लॉर्ड. आज तुमच्या विश्वासरूपी तारूमध्ये कुठलीही वाईट गोष्ट येऊ नये म्हणून देवाने त्याच्या पुत्राच्या रक्तामध्ये, पवित्र आत्म्यामध्ये तुम्हाला धुतलं, नवीन केलं. ते नवीकरण आज आपल्या जीवनामध्ये आपण राखत आहोत का? ते नवीकरण आपल्या जीवनामध्ये आपण आज राखत आहोत का? स्तोत्र 139 मध्ये, स्तोत्र संहिता 139 मध्ये वचन काय सांगतं पहा. स्तोत्र संहिता 139 हे दाविदाचं स्तोत्र आहे. यातलं 23 आणि 24 वचनामध्ये दावीद काय म्हणतो पहा. हे देवा, माझी झडती घेऊन माझे हृदय जाण. हे देवा, माझी झडती घेऊन माझे हृदय जाण
मला कसोटीस लावून माझे मनोभाव तपास, माझ्या ठाई दुष्टपणाची काही प्रवृत्ती असेल तर पहा आणि मला सनातन मार्गाने ने. प्रेज द लॉर्ड. दावीद स्तोत्रसंहिता 139 मध्ये दावीदाने सांगितलेलं वचन, बोललेलं वचन नमूद आहे, हे देवा माझी झडती घेऊन माझे हृदय जाण, मला कसोटीस लावून माझे मनोभाव तपास. फक्त आपण तोंडाने स्तुती करणारे नाही तर मन सुद्धा शुद्ध राखणारे असलो पाहिजे. पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण आत्म्याने देवावर प्रीती करणारे असलो पाहिजे. जशी घोषणा करतो, जसं वचन वाचतो, तसं कृती करणारे आपण असलो पाहिजे. आपलं मन, हृदय शुद्ध असलं पाहिजे. आणि जर आपल्या मनामध्ये कुठली गोष्टीचा पगडा आहे, दुष्टपणा आहे, राग आहे, द्वेष आहे, तर त्या काढून टाका. जशी ख्रिस्तामध्ये पित्याने आम्हाला क्षमा केली, तशी तुम्ही क्षमा त्या पात्रामध्ये राखा. अंतःकरणामध्ये क्षमा राखा, शांती राखा, हृदय मन परिवर्तन करा. ते हट्टी मन वळवा देवाकडे. तेव्हा तुमचा आमचा प्रवेश तर सार्वकालिक जीवनात होईल. हे देवा माझी झडती घेऊन माझे हृदय जा, मला कसोटीस लावून माझे मनोभाव तपास, माझ्या काही दुष्टपणाची काही प्रवृत्ती असेल तर पहा आणि मला सनातन मार्गाने ने. सनातन मार्गाने ने, दावीद म्हणतो. आणि सर्व दुष्ट गोष्टीचा पगडा तुमच्या आमच्या जीवनातला जावा. त्या सर्व दुष्ट गोष्टी आपल्या तुमच्या आमच्या जीवनातून जाव्यात म्हणून देवाने त्याचा एकुलता एक पुत्र दिला. काय नोआच्या काळी जसं देवाने त्याला दारू बांधायला सांगितलं होतं, बाहेरून आतून डांबर लावायला लावला होता, यासाठी की नोआचं कुटुंब आणि ते संग्रहित प्राणी वाचले जावे, तसे या काळी तुम्ही आम्ही वाचलं जावं म्हणून ख्रिस्ताच्या नामामध्ये, त्याच्या देवाच्या आत्म्यामध्ये धुतलेले, पवित्र केले, नीतिमान ठरवले असे तुम्ही आहात. तर तुमच्या विश्वासरूपी दारूमध्ये कुठलीही दुष्ट गोष्ट, राग, द्वेष, मत्सर, कपट या गोष्टी त्याला स्थान देऊ नका. प्रेज द लॉर्ड. पहा नहूम याचा पहिला अध्याय, नहूम याचा पहिला अध्याय, नहूम याचा पहिला अध्याय 11 ते 15 वचनामध्ये वचन काय सांगतात. परमेश्वराविरुद्ध दुष्ट संकल्प करणारा व अनिष्ट योजणारा असा एक तुझ्यामधून निघाला आहे. होय, जो दुष्ट परमेश्वराच्या पुत्राविषयी परमेश्वराचे दुष्ट संकल्प करणारा होता, असा जो दुष्ट त्याचा विध्वंस झालेला आहे. वधस्तंभावर त्याचा केसाळ मात्र ठेचलेला आहे. तर तुमच्या आमच्या जीवनात निराशा, कपट, वाईट गोष्टी, द्वेष, राग, मत्सर, विचारी गोष्टी याने फसवून अडकवत असतो, त्याचा समूळ उच्छेद झालेला आहे. देवाविरुद्ध दुष्ट संकल्प करणारा जो होता, देव परमेश्वर म्हणतो, तसा तुझ्यामधून तो निघाला आहे, त्याला काढलेला आहे, त्याचा समूळ उच्छेद झालेला आहे. ख्रिस्ताने त्याच्या मरणाद्वारे तुमच्या आमच्या जीवनामध्ये तो येऊ नये, जाऊ नये, दुष्ट संकल्पात मला फसवू नये म्हणून ख्रिस्त देवाचा पुत्र दिला. त्याच्या रक्ताद्वारे तुम्हाला शुद्ध केलं. त्याचं रक्त पवित्र आहे, त्याचं नाम सामर्थ्यशाली आहे. यासाठी की तुम्ही घोषणा करावी त्याच्या साक्षीची, त्याच्या रक्ताची, त्याच्या मरणाची, पूर्णाची, उठवल्या जाण्याची, यासाठी की तो दुष्ट तुमच्या आमच्या जीवनात येऊ नये. इथं वचन सांगतं, परमेश्वराविरुद्ध दुष्ट संकल्प करणारा व अनिष्ट योजणारा असा एक तुझ्यामधून निघाला आहे. होय, त्याला काढलेला आहे, त्याचा समूळ उच्छेद केलेला आहे. जो त्याच्या वाईट अंधकाराच्या गोष्टींद्वारे दासपणात ठेवतो, मरणाच्या भयात ठेवतो, दासपणात ठेवतो, प्रभू येशूने त्याच्या मरणाद्वारे भयात राखणारा तो केसाळ, त्याचा समूळ उच्छेद केलेला आहे. जसं नोआच्या काळामध्ये परमेश्वराने गोफेर लाकडापासून दारू बनवायला लावलं होतं आणि आतून बाहेरून डांबर लावायला लावला होता परमेश्वराने, या काळी सुद्धा तुमचा विश्वास रूपी दारू हे ख्रिस्ताच्या नामामध्ये, पवित्र आत्म्याच्या नवीकरणामध्ये, ख्रिस्ताच्या रक्तात धुतलेले तुम्ही आम्ही झालेले आहोत. यासाठी की तो दुष्ट योजना करणारा, अनिष्ट योजणारा तुमच्या जीवनात प्रवेश करू नये, त्याने
तुम्हा आम्हास दासपणात ठेवू नये, मरणाच्या भयामध्ये ठेवू नये, याकरता दैवाने त्याचा एकुलता एक पुत्र दिला. इब्री लोकांस पत्र याच्या 2 अध्याय मध्ये वचन नमूद आहे. जे मरणाच्या भयामध्ये बसले होते, दासपणामध्ये बसले होते, त्याने आपल्या मरणाने नाहीसे केलं त्या सैतानाला, होय त्या दुष्टाला. परमेश्वर म्हणतो तो दुष्ट योजना करणारा, अनिष्ट योजणारा असा एक जण तुझ्यामधून निघालेला आहे, होय त्याला तुमच्या जीवनात प्रवेश अमान्य केलेला आहे देवाने त्याच्या पुत्राच्या रक्ताद्वारे. याकरता रोज ती घोषणा, रोज त्या वधस्तंभाची घोषणा, रोज त्याची साक्ष आपल्याला दृढ करा, घोषणा करा, कबूल करा. प्रभू येशूच्या नामाची आपल्या जीवनात घोषणा करा. तो तुम्हास बंधनात टाकू शकत नाही, मरणामध्ये टाकू शकत नाही. मरणानंतरच जे मरण आहे त्याला तुम्हाला ग्रासू शकत नाही, कारण की त्या दुष्टाचा समूळ उच्छेद परमेश्वराने केला आहे. पहा, परमेश्वर म्हणतो ते मजबूत व असंख्य असले तरी त्यांचा उच्छेद होईल, ते नाही तसे होतील. मी तुला पिडले पण आता पुढे पिडणार नाही. आजपर्यंत तुम्ही अनेक गोष्टी पिडलेल्या असाल, अनेक त्रासाने पिडलेले असाल, अनेक अंधकाराचे आजारपण, दास्यपण तुमच्या जीवनात असतील, तर परमेश्वराचं वचन सांगतं, परमेश्वर म्हणतो इथून पुढे तुम्ही पिडले जाणार नाही. ते असंख्य असतील तुमच्या जीवनामध्ये, अंधकाराच्या गोष्टी असंख्य असतील, संख्येने मोठ्या असतील, पण परमेश्वर म्हणतो त्या नाही तशा झालेल्या आहे. ख्रिस्ताच्या मरणाने, उठण्याने तुमच्या जीवनातल्या सर्व अंधकाराच्या गोष्टी काढलेल्या आहेत. जे प्रभू येशूमध्ये विश्वासू आहे त्यांनी विकार, वासना आणि तो देह सुद्धा वधस्तंभाला खेळला आहे. प्रेज द लॉर्ड. होय, नोहाच्या काळामध्ये जसं झालं तसंच मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा होईल, प्रभू येशू म्हणतो. लक्षात ठेवा, शेवटच्या काळामध्ये तुम्ही आम्ही जगत असताना आपल्याला माहित नाही आपण कुठल्या काळात आहोत, कुठल्या काळात नाही आहोत, पण जो काही दिवस तुम्ही रोज पाहत आहात त्या दिवसामध्ये ती कलस्या, ती वधू बनते तसं स्वतःचं जीवन बदला. विश्वास रूपी तारूमध्ये कुठल्याही वाईट गोष्टी बघण्याद्वारे, बोलण्याद्वारे, ऐकण्याद्वारे आपल्या जीवनामध्ये येऊ देऊ नका, कारण तुम्ही प्रभू येशूच्या नामामध्ये आणि पवित्र आत्म्यामध्ये, देवाच्या आत्म्यामध्ये धुतलेले, पवित्र केलेले, नीतिमान ठरवले असे झाला आहात. प्रेज द लॉर्ड. कुठली वाईट गोष्ट तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्रवेश करू नये म्हणून देवाने त्याचा एकुलता एक पुत्र दिला. पहा, कोरिन्थीकराचे पहिले पत्र 6 अध्याय 11 वचनामध्ये नमूद आहे. कोरिन्थीकराचे पहिले पत्र याचा 6 अध्याय 11 वचनामध्ये वचन काय सांगतं पहा. आणि तुम्हा याच्या अगोदर 10 वचन काय म्हणतं पहा. चोर, लोभी, मद्यपी, चहाड व वित्तहरण करणारे यास देवाच्या राज्याची वतन मिळणार नाही. आणि तुम्हापैकी कित्येक तसे होते, तरी तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नामात व आपल्या देवाच्या आत्म्यात धुतलेले, पवित्र केलेले व नीतिमान ठरलेले असे झाला आहात. आमेन. होय, तुम्ही झालाच आहात. त्या दुष्टाची सत्ता, पापाची सत्ता, दासपणाची सत्ता, मरणाचं भय तुमच्या आमच्या जीवनात राहणार नाही. जसं नोहाच्या काळात प्रभू येशू म्हणतो, नोहा नौकेत जाऊ पर्यंत जलप्रलय आला नाही, तसंच मनुष्याच्या पुत्राच्या येण्याच्या वेळेस होईल. जे पूर्ण कलशात तयार होत नाही, आत्मिक सामर्थ्यात भरत नाही, शेवटपर्यंत सुवार्ता गाजवली जात नाही, तोपर्यंत प्रभूचं येणं होत नाही. आणि ते येणं होईपर्यंत आपण तयार असलो पाहिजे, कारण की त्या काळामध्ये आपण केलेलं आहोत. त्या सर्व घटना सांगत आहेत की प्रभूचं येणं जवळ येत आहे. या काळामध्ये आपलं तारू साफ केलं पाहिजे. शास्त्री पुरुषाला ख्रिस्त काय म्हणतो, देवाने बहिर्भाग बनवला तसा अंतर्भाग बनवला नाही. काय तुमचा अंतर्भाग दुष्ट उपायाने भरून गेलेला आहे. देवाला त्या गोष्टींचं दान करा, म्हणजे तुम्हाला सर्व काही शुद्ध आहे. होय, आपलं पात्र शुद्ध करायला घ्या, त्या पवित्र करण्याच्या पाठीस लागा, ख्रिस्ताला त्या विश्वासरूपी तारूमध्ये बोलवा, त्याचं नाम आपल्या जीवनामध्ये घोषणा करा, कारण की तुम्ही त्याच्या नामामध्ये पवित्र देवाच्या आत्म्यामध्ये धुतलेले, पवित्र केलेले, नीतिमान ठरवले असे झाला आहात. कुठल्याही वाईट गोष्टी, ज्या गोष्टीपासून परमेश्वराने त्याच्या पुत्राद्वारे सोडवलं, चोर, पाप, मरणाचं फळ, परत त्याच्या अधीन जाऊ नका, जगाशी समोर होऊ नका.
परमेश्वराने उत्पत्ती 6 अध्याय मगाशी वचन वाचलं 13-14 वचनामध्ये नोहाला सांगितलं, गोफेर लाकडाचं तारू बनव, त्याला आतून बाहेरून डांबर लाव, यासाठी की त्याच्या तारूमध्ये पाणी येऊन तो वाचला जावा, त्याचे कुटुंब वाचलं जावं, त्या तारूमध्ये घेतलेले सर्व प्राण्याचे संग्रह वाचले जावे. आज तुमचा आमचा विश्वास रूपी तारू वाचलं जावं म्हणून त्या तारूमध्ये जे पवित्र केलं, वाईट गोष्टी आत येऊ नये म्हणून जे पुत्राच्या रक्ताद्वारे तुम्हाला शुद्ध केलं, तर आपण सुद्धा डोळ्याद्वारे, कानाद्वारे, बोलण्याद्वारे कुठल्याही विपरीत गोष्टी, वाईट गोष्टी ज्या काढून टाकल्या त्या पुन्हा आपल्या जीवनात स्थान देणारे नसलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. पहा, गलती करास या टप्प्यातलं अजून एक वचन वाचन. गलती करास पत्र 5 अध्याय 24 वचन काय म्हणतं का? गलती करास पत्र 5 अध्याय 24 वचन. गलती करास पत्र 5 अध्याय 24 वचन सांगतं, जे ख्रिस्त येशूचे आहेत त्याने दुर्वृत्ती, पहा काय लिहिलंय, जे ख्रिस्त येशूचे आहेत त्याने दुर्वृत्ती व वासना या सुद्धा देहाला वधस्तंभाला खिळले आहे. येस, इट इज फिनिश्ड. तो जुना मनुष्य, वाईट गोष्टी, राग, द्वेष, मत्सर, जी दुर्वृत्ती होती ती ख्रिस्ताबरोबर काढून टाकली, वधस्तंभाला खिळली. तो देह जो होता दुर्वृत्तीचा, जुना मनुष्य तो वधस्तंभाला खिळला आणि काढून टाकला. त्याची पाप क्षमा झालेली आहे. म्हणून तुम्ही आम्ही जे प्रभू येशू विश्वास ठेवणारे आहे त्याने दूर तिकडे वासनेकडे नाही तर देवाला बुकलून दास करून ठेवलेले, पवित्र आत्म्यामध्ये देवाच्या वचनानुसार चाललेले तुम्ही आम्ही असलो पाहिजे. मी तर सांगतं की वचन जे ख्रिस्त येशूचे आहे त्याने दुर्वृत्ती व वासना या सुद्धा देहाला वधस्तंभाला खिळले आहेत. इट इज फिनिश्ड. त्या झालेलं आहे. पुन्हा एकदा ते पाडून टाकलेलं बांधणारे आपण नसलो पाहिजे. जर तुमच्या मनामध्ये आज कोणाविषयी वाईट गोष्टी, राग, बंधनं बांधली असेल, जुनी काढ, ती सोडून टाका. परमेश्वर तुमच्या जीवनातली सर्व बंधनं आज सोडवेल, कारण सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य स्वतंत्र करेल. तुम्ही सोडा, तुमची सोडली जातील. होय, जर तू आपल्या बंधूला मनापासून क्षमा करणार नाही तर स्वर्गीय पिताही तुमच्या संगती तसाच वर्तेल. आपल्या तारूमध्ये जुन्या गोष्टींना स्थान देऊ नका. प्रेज द लॉर्ड. जसं नोहाच्या काळामध्ये प्रभूने सांगितलं, परमेश्वराने सांगितलं की आतून बाहेरून डांबर लाव. आज तुमच्या आमच्या या विश्वासरूपी तारू जी पृथ्वी अग्नीसाठी ठेवलेला आहे, जो न्यायाचा दिवस येत आहे, जो अंधकाराचा दिवस येत आहे आणि जो पुत्र येत आहे खेळला, त्याला सामोरे जाण्याकरता या विश्वासरूपी तारूमध्ये जे प्रभूशी विश्वास ठेवतात तर तारूमध्ये कुठल्या देवाला न आवडणाऱ्या गोष्टी ते काढायला घ्या. कारण की तुम्ही त्याच्या रक्तामध्ये, त्याच्या नामामध्ये धुतलेले, पवित्र केलेले, नीतिमान ठरवले असे झाला आहात. आणि जसे झाला आहात तसेच राहा. त्याच्या पाठीस लागा. त्या पवित्र करण्याच्या तुमच्या तारूमध्ये तो यावा म्हणून त्याच्या पाठीस लागा. प्रेज द लॉर्ड. नहूम याचा 1 अध्याय 15 वचन पण सांगतं, पहा, जो शांतीची घोषणा करतो, तारण विदित करतो, त्याचे पाय पर्वत तर पहा किती मनोरम दिसतात. देव आपल्या पुत्राची स्तुती करतो. पहा, तो दुष्ट तुमच्यात येणार आणि जाणार नाही. एवढं आपले सण पाळ, नमस्ते, तो दुष्ट तुमच्यात येणार नाही, कारण त्याचा समूळ उच्छेद झाला आहे. होय, तुमच्या तारूमध्ये तो येणार आणि जाणार नाही. त्याचा समूळ उच्छेद परमेश्वराने केला आहे. जसं नोहाच्या काळामध्ये देवाने काही सूचना केल्या होत्या, ख्रिस्तही म्हणतो मनुष्याच्या पुत्राचं येणं नोहाच्या काळातील समयासारखंच होईल. या आपण त्यातल्या पुढच्या वचनाद्वारे एक आत्मिक बोध घेऊया. उत्पत्ती 6 अध्याय 16 वचन. उत्पत्ती 6 अध्याय 16 वचन. मगाशी 13 ते 14 वाचलं, 15 आणि 16 वाचूया. उत्पत्ती 6, 15 आणि 16. तारू करायचे ते असे, त्याची लांबी 300 हात, रुंदी 50 हात व उंची 30 हात असावी.
तारवात उजेडासाठी खिडकी कर, तिचा माथा वरपासून 1 हात असेल अशी ती कर. तारवाच्या एका बाजूस दार ठेव, त्याला खालचा, दुसरा व तिसरा असे मजले कर. प्रेज द लॉर्ड. या रचनामध्ये अजून एक गोष्ट ती आत्मिक आपल्याला बोध करते. परमेश्वर नोहाला सांगतो, काय सांगतो, की त्या तारूमध्ये एक खिडकी कर, त्या खिडकीतून त्या तारूमध्ये प्रकाश यावा. त्या प्रकाशासाठी खिडकी कर, एक द्वार कर, आणि त्या तारूमध्ये पहिला, दुसरा आणि तिसरा काय कर, मजला कर. होय, डांबर, उजेडासाठी खिडकी आणि संग्रह. ती विश्वासरूपी तारूची रचना आहे तुमच्या आमच्या जीवनातली, की आपण ख्रिस्ताच्या नावात पहिल्यांदा धुतलंय, स्वच्छ केलं, त्यातल्या सर्व वाईट गोष्टी काढून टाकल्या, पापाचं फळ काढलं, मरणाचं फळ काढलं, आणि मग त्या विश्वासरूपी तारूची रचना आहे की त्याच्यामध्ये प्रकाश येण्याकरता एक खिडकी कर. तुमचे मन ख्रिस्ताकडे वळवा, ती खिडकी देवाच्या प्रकाशाकरता मोकळी करा. आपल्याचा मनाचा हट्ट, पश्चात्तापीन अंतःकरण बदला. आपल्या मनाचा हट्ट बदला. तुटा त्या हृदयामध्ये, मनामध्ये मन वळवा त्या देवाकडे. ती मनाची खिडकी देवासाठी उघडी करा. यासाठी ख्रिस्ताचा प्रकाश नेहमी तुमच्या जीवनात असावा, त्याचं तुम्ही अनुसरण करावं. आणि जे त्याचं अनुसरण करतात ते अंधकारात चालत नाही. प्रेज द लॉर्ड. पहा, मत्थ्याचा 18वा अध्याय 3ऱ्या वचनामध्ये प्रभूने एक वचन सांगितलेलं आहे. लहान बालकांकडे पाहून ते वचन वाचूया आपण. मत्थ्याचा 8वा अध्याय 18वा अध्याय 3रं वचन. पहा तिथं काय वचन आहे. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, प्रभू येशू म्हणतो प्रेषितांना, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, तुमचे मन वळल्याशिवाय व तुम्ही बाळकासारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. प्रेज द लॉर्ड. प्रभूजी म्हणणाऱ्यांचा सार्वकालिक जीवनात प्रवेश होणार नाही. ख्रिस्त म्हणतो, जो माझ्या बापाच्या वचनानुसार जगतो त्याचा प्रवेश होईल. जसं नोआ परमेश्वराच्या वचनाने तारू बांधलं, त्याचं तारू त्या काळी वाचलं, या काळी सुद्धा तुमचा आमचा विश्वासरूपी तारू वाचावं म्हणून तोंडाने स्तुती करणारे नाही, तर तो ख्रिस्ताचा प्रकाश आपल्या जीवनात राहावा. आपलं मन वळवणारे, कठीण मन, पश्चात्तापी मन वळवणारे, परिवर्तन करणारे, आणि जर नवा पुरुष तयार केला, धार्मिकतेने, सत्यतेने युक्त, देवानुरूप त्याला धारण केले तुम्ही आम्ही असलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, तुमचे मन वळल्याशिवाय ते मन फार कठीण असतं, हट्टी असतं, वळत नाही. मनाचा हट्ट, त्याने मला क्षमा केली नाही, मी क्षमा करणार नाही. तो माझ्यासाठी कसा वागतो, मी तेच वर्तन करेल. त्याने माझी निंदा केली, मी निंदा करेल. पण देवाची साक्ष पुत्राविषयी काय सांगते, की त्याने तुमच्या आमच्या पापाची क्षमा वधस्तंभावर केली. तो म्हणाला, बाप्पा यांना क्षमा कर, कारण की काय करतात त्यांना समजत नाही. याकरता तुमच्या आमच्या जीवनातून जे निंदा, त्रास देतात त्या सर्वांना क्षमा केलेले, त्यांच्यावर प्रीती करणारे आपण असलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आपलं हट्टी मन वळवा, देवासाठी तुटा, ख्रिस्ताच्या प्रकाशाने तुटा, त्याने तुमच्या आमच्या जीवनात यावा. ज्यांना तो प्राप्त होईल, ज्यांचं मन वळलं असेल, जे लहान बालकांसारखे स्वतःला नम्र करतील देवाच्या राज्याकरता, त्यांचा सार्वकालिक जीवनात प्रवेश होईल. प्रेज द लॉर्ड. नेहमी आपल्या जीवनामध्ये ख्रिस्ताच्या प्रकाशाकरता जागा करते, आपलं मन, आपलं कान त्याच्याकडे लावते, त्याचं अनुसरण करते, त्याच्याजवळ त्या जीवनाचा प्रकाश राहील. योहान 8वा अध्याय 12 वचनामध्ये प्रभू येशूने सांगितलं वचन तुम्हाला ठाऊक आहे. काय सांगतं पहा. पुढे येशूने पुन्हा त्याचबरोबर बोलणे आरंभ म्हटले, मी जगाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो तो अंधारात चालणार नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. प्रेज द लॉर्ड.
तुम्ही या जीवनात नाही तर येणाऱ्या जीवनामध्ये ख्रिस्ताच्या प्रकाशात, त्या दीपाच्या प्रकाशामध्ये राहावं, त्याच्या सार्वकालिक जीवनात राहावं. म्हणून तुमचे आमचे मन वळविलेले त्याच्या प्रकाशात चाललेले असे तुम्ही आम्ही असलो पाहिजे. त्याचं अनुसरण करणारे तुम्ही आम्ही असलो पाहिजे. जर तुम्ही त्याचं नाम स्वीकारलं आहे, जसा तो आहे, जसा तो चालला तसे तुम्ही आम्ही चाललो पाहिजे. कारण वचन सांगते की मी जगाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो. फॉलो जीसस. यीशु के पीछे मैं चलने लगा. होय, त्याची मेंढर त्याच्या मागे चालली कोण आहे? योहान 10 अध्याय नाही का? माझी मेंढर माझी वाणी ऐकतात आणि ती माझ्या मागे येतात. जी त्याच्या मागे येतात, जे त्याचं वचन ऐकतात, त्याला अनुसरण करतात, ख्रिस्तासारख्या क्षमेने, शांतीने, प्रीतीने राहतात, एकमेकांना क्षमा करतात, निंदेबद्दल निंदा करत नाही तर आशीर्वाद देतात, ती त्याची मेंढर आहे आणि त्यांना सार्वकालिक जीवन आहे. मी जगाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो तो अंधारात चालणार नाही तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश आहे. याकरता आज तुम्ही देवाची वाणी ऐकाल तर आपलं मन कठीण करू नका. देवाचं वचन सांगतं, खिडकी नोहाला तारूला बनवायला सांगितली होती. तुमच्या मनाच्या खिडक्या देवाच्या प्रकाशातील ख्रिस्तासाठी उघडा, त्याच्या आशीर्वादाकरता उघडा. तुम्हीच त्या बंद करून ठेवलेल्या आहेत रागाने, द्वेषाने, मत्सराने. तो जुना मनुष्य काढलेला तुमच्या जीवनातला प्रवेशद्वार, तो पुन्हा एकदा पाडून टाकलेलं बांधणारे नाही, तर ख्रिस्ताचं अनुसरण करणारे तुम्ही आम्ही बनलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. उत्पत्तीमध्ये सांगितलं जसं खिडकी प्रकाशासाठी ठेव, तसं अजून एक वचन तिथं देवाने नमूद केलं होतं. काय सांगितलं होतं त्याला? या आपण वाचूया. उत्पत्ती याचा 6 अध्याय, यातलं 16 वचन. तारवास उजेडण्यासाठी खिडकी कर, नाही का? बरं, तुमच्या आमच्या तारवास सुद्धा ती मनाची खिडकी देवाच्या ख्रिस्ताच्या प्रकाशासाठी उघडी आहे का? तिचा माधव वरपासून 1 हात असेल अशी ती कर. तारवाच्या एका बाजूस दार ठेव, त्याला खालचा, दुसरा व तिसरा असे मजले कर. त्या तारूमध्ये खालचा, दुसरा, पहिला असे 3 काय कर? मजले कर. खालचा म्हणजे पहिला, दुसरा आणि तिसरा मजले कर. आज तुम्ही मन वळवलेले आणि तुमच्या तारूमध्ये असे 3 मजले असलेले तुमचं आमचं तारू बांधलेलं आहे. काय ते 3 मजले? म्हणजे पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा आहे. जसं त्या काळी पाण्याच्या प्रवाहामध्ये तारू वाचलं, कारण ख्रिस्त म्हणतो, पहा, नोहा तारूमध्ये जाऊपर्यंत जलप्रलय आला नव्हता, तसंच मनुष्याच्या पुत्राच्या येण्याच्या वेळेस होईल. तसंच तुमच्या आमच्या तारूमध्ये आज ती बांधणी झाली आहे का? ती खिडकी उघडी ठेवलेली आहे का ख्रिस्ताच्या प्रकाशाकरता? आणि ते 3 मजले, खालचा, दुसरा आणि तिसरा, जो पाया ख्रिस्त तो घातलेला. पिता, पुत्र तुमच्या वस्तीस आलेले, पवित्र आत्मा तुमच्या वस्तीस आलेले असे तुम्ही आहात का? आपलं जीवन, आपलं तारू तसं बांधलेलं आहे का? पहा, योहान याचा 14 अध्याय आपण वाचूया. योहान याचा 14 अध्याय 15 वचनापासून वाचूया. योहान याचा 14 अध्याय 15 वचनापासून वाचू. काय सांगतं वचन पहा. पवित्र आत्मा मिळण्याबाबत वचन. मग जर तुमची प्रीती असली तर माझ्या आज्ञा पाळाल. मी पित्याला विनंती करेल, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, त्याने तुम्हाबरोबर सदा सर्वदा राहावे म्हणून. त्याला जगाच्याने ग्रहण करवत नाही, कारण ते त्याला पाहत नाहीत. अगर त्याला ओळखत नाही, तुम्ही त्याला ओळखता, कारण तो तुम्हावर राहतो व तुम्हामध्ये वस्ती करेल. मी तुम्हाला अनाथाचे सोडणार नाही, तुम्हाकडे येईल. प्रेज द लॉर्ड. आता यातले अजून पुढची वचन काय म्हणतात पहा. 21 ते 23. ज्याच्या जवळ माझ्या आज्ञा आहेत व त्या जो पाळतो तोच मजवर प्रीती करणारा आहे, आणि जो मजवर प्रीती करतो त्याचवर माझा पिता प्रीती करील. मी
त्याजवळ प्रीती करेल व स्वतः त्याला व्यक्त होईल. यहूदा इस्करियोत नव्हे, त्याला म्हणाला, प्रभो असे काय झाले की तुम्ही स्वतः आम्हास व्यक्त होणार आणि जगाला व्यक्त होणार नाही. येशूने त्याला उत्तर दिले, कोणाचे मजो प्रेम असेल तर तो माझे वचन पाळील आणि माझा पिता त्याजवळ प्रीती करेल आणि आम्ही त्याचकडे येऊन त्याचबरोबर वस्ती करू. प्रेज द लॉर्ड. आज तुमच्या आमच्या तारूमध्ये देवाचं वचन आज्ञापालन आहे का? आणि जर आज्ञापालन आहे तर तुमच्या आमच्या जीवनात पवित्र आत्मा आहे. ज्याने तुम्ही येशू प्रभू आहे असं कबूल करता, तो पवित्र आत्मा तुमच्या बरोबर आहे. जग त्याला ओळखत नाही, तुम्ही त्याला ओळखता, कारण तुमच्या बरोबर जे आपल्या मुखाने येशू प्रभू आहे असं कबूल करतात त्यांच्या बरोबर तो आहे. होय, तुमच्या वस्तीत तो आहे. त्याचं वचन पाळा, त्याच्या वचनानुसार वर्तन करा, त्याच्या प्रीती करा. देवा प्रीती करा म्हणजे वचन पाळणं. ख्रिस्त म्हणतो, त्यास मी स्वतः व्यक्त होईल आणि आम्ही पिता आणि पुत्र त्याचबरोबर येऊन वस्ती करू. प्रेज द लॉर्ड. आज तुमच्या आमच्या तारूमध्ये ते वचन, आज्ञापालन, पिता, पुत्र, पवित्र आत्मा वस्तीस असलेले असे आपण आहोत का? ख्रिस्ताद्वारे प्रीतीचा विश्वासाद्वारे पाया घातलेले ख्रिस्त मस्तक आणि पिता, पुत्र, पवित्र आत्मा आपल्या ठाई वस्तीस असलेले असं आपलं जीवन आज आहे का? प्रेज द लॉर्ड. डांबर, उजेडासाठी खिडकी आणि संग्रह. पहा, शेवटचा टप्पा वाचूया आपण. उत्पत्ती 6 अध्याय 17 ते 22 वचनामध्ये वचन काय सांगतं? उत्पत्ती 6 अध्याय 17 ते 22 वचन. पहा, ज्या देहधाऱ्यांच्या ठाई प्राण आहे ते सर्व आकाशाखालून नाही तसे करावे म्हणून मी पृथ्वीवर जलाचा प्रलय आणतो. पृथ्वीवर जे काही आहे ते नष्ट होईल. आणि या काळी सुद्धा देवाने जशी नोआच्या काळात पृथ्वी पाण्याने नाश केली, या काळी ती अग्नीसाठी ठेवली आहे असं नव्या करारामध्ये वचन आहे. देवाने त्या काळी देहधारी जे काही होते ते पाण्याने काय केलं? नाश केला. तरी तुझशी मी आपला करार स्थापित करतो. होय, अनेक लोकांचा नाश, अनेक देहधारी गोष्टींचा नाश परमेश्वराने पाण्याने केला, पण नोआ सांगते, परमेश्वर काय म्हणतो, मी तुझ्या सांगते एक करार करतो. आणि आज सुद्धा आपल्या जीवनामध्ये ख्रिस्ताद्वारे नवा करार, त्याच्या रक्ताचा करार आमच्या संगती केलेला आहे. त्याच्या रक्ताद्वारे त्याने तुम्हाला शुद्ध केलेला आहे. आपण नाशा करता नाही तर तारणा करता निवडलेले आहोत. मग आज आपल्या तारूमध्ये कुठल्या गोष्टी संग्रहित करत आहोत? नोहाला काय सांगितलं होतं देवाने? तरी तुझशी मी केलेला आपला करार स्थापित करतो. तू आपले पुत्र, आपली स्त्री व आपल्या सुना यास घेऊन तारवात जा. सर्व प्राण्यांच्या प्रत्येक जातीतून नर व मादी अशी दोन जिवंत राखण्यासाठी आपल्या बरोबर तारवात ने. पक्ष्याच्या प्रत्येक जातीतून, पशूंच्या प्रत्येक जातीतून आणि भूमीवर राहणाऱ्या प्राण्यांच्या प्रत्येक जातीतून 2-2 प्राण रक्षणार्थ तुझकडे येतील. परमेश्वर म्हणाला की ते सर्व तुझ्याकडे येतील प्राणरक्षणाकरता. खाण्यात येते ते सर्व प्रकारचे अन्न आपल्या पाशी आणून त्याचा साठा कर, ते तुला व त्यांना खाव्यास मिळेल. नोआने तसे केले. देवाने त्याला जे काही सांगितले ते त्याने केले. होय, नोआच्या काळामध्ये प्रभू येशू म्हणतो की पहा, मनुष्याचं पुत्राचं येणं कसं होईल. जसा नोआ तारू जाऊपर्यंत जलप्रलय आला नव्हता, तसंच मनुष्याचं पुत्राचं येणं होईल. आज सुद्धा परिस्थिती तसंच आहे. अनेक जण जगाशी समृद्ध होत आहे. आज नोआच्या तारूचं जे वचन वाचलं, त्या वचनामध्ये त्याने त्या वचनानुसार देवाच्या वचनाची कृती केली. त्याने त्या तारूमध्ये देवाच्या वचनाचा संग्रह केला, कारण त्यांचं रक्षणार्थ व्हावं आणि ते वाचले जावे. आज
तुमच्या आमच्या विश्वासरूपी तारूमध्ये कुठल्या गोष्टींचा संग्रह आहे? जसं नोहाने देवाच्या वचनानुसार सर्व गोष्टी केल्या, तारू बांधलं, पहिला दुसरा तिसरा मजला केला. पिता पुत्र पवित्र आत्मा तुमच्या विश्वासरूपी तारूमध्ये आहेत का? तुमच्या मनाच्या खिडक्या देवाच्या ख्रिस्ताच्या प्रकाशाकरता उघडलेल्या आहेत का? तुमच्या तारूमध्ये कुठल्या गोष्टीचा संग्रह तुम्ही केलेला आहे? कारण देवाचं वचन त्या संग्रहाविषयी बोलतं. मत्ते याचा 19वा अध्याय 52 वचनामध्ये प्रभू येशूने सांगितलेलं वचन नमुने पहा. आज तुमच्या तारूमध्ये या वचनानुसार कुठल्या गोष्टीचा संग्रह आहे? चांगल्या का वाईट? आणि जर वाईट आहे तर त्या तारूमधून तुम्ही काढत आहात का? राग असू द्या, द्वेष असू द्या, अपशब्द असू द्या, अंधकाराच्या गोष्टी असू द्या, आम्ही त्या सर्व आपल्या तारूमधून काढणारे असे आहोत का? मत्तेचा 13:52. मत्ते कृष्णवर्तन 13 अध्याय 52 काय म्हणतं पहा. तेव्हा त्याने त्यास म्हटलंय, जो प्रत्येक शास्त्री स्वर्गाच्या राज्याचा शिष्य झाला आहे तो आपल्या भांडारातून नवे जुने पदार्थ काढणाऱ्या गृहस्थासारखा आहे. होय, जो कोणी शास्त्री देवाच्या राज्याचा शिष्य झाला, होय आपण देवाच्या पुत्राद्वारे वारीस पुत्र झालेले आहोत. मग जर आपण त्याच्या देवाच्या राज्याचे झाले आहोत, पुत्र वारीस, तर आज आपल्या तारूतून जसं वचन सांगतं की पहा, नवे जुने पदार्थ काढणाऱ्या गृहस्थासारखा झाला आहे. या वचनानुसार आपण सुद्धा बदललेले आहोत का? मनाचं नवीकरण करत आहोत का? जो ख्रिस्त उठवला गेला, धार्मिकतेने सत्यातेने देवानं रूप उत्पन्न केलेलं मनुष्य धारण केलेले आणि आपल्या तारूमध्ये देवालाच आवडणाऱ्या गोष्टी भरणारे, जसा नोहा देवाच्या वचनानुसार सर्व तारूमध्ये त्या सर्व गोष्टी भरत होता, सर्व प्राण्याच्या जोड्या भरल्या, तारू देवाच्या वचनाने बांधलं, तारूसाठी खिडकी बनवली प्रकाशाची, आतून बाहेर त्याने डांबर लावलं. तसंच आज देवाच्या प्रभू येशूच्या नावामध्ये देवाच्या आत्म्यामध्ये धुतलेले, पवित्र केलेले, नीतिमान ठरवले आम्ही आहोत. तर आपल्या तारूमध्ये कुठल्या गोष्टी आहेत? पिता आहे, पुत्र आहे, पवित्र आत्मा आहे. तर जगाचे सर्व द्वेष, मत्सर, अंधकाराच्या गोष्टी, चोरी, लोभ, व्यसन, वासना यांनी आपलं जीवन भरलेलं आहे. बघा ते तारूमध्ये आजच ती वेळ आहे. त्या पात्रातल्या देवाला न आवडणाऱ्या गोष्टी काढायला घ्या, कारण की तो दिवस जवळत आहे. पश्चाताप करा, कारण की देवाचं राज्य जवळ येत आहे. वचन सांगतं, तेव्हा त्याने त्यास म्हटले, जो प्रत्येक शास्त्री स्वर्गाच्या राज्याचा शिष्य झाला आहे तो आपल्या भांडारातून नवे जुने पदार्थ काढणाऱ्या गृहस्थासारखा आहे. यू हॅव नीड टू चेंज एव्हरी डे दॅट ऑल थिंग्स व्हिच इज गॉड नॉट लाईक इन युअर लाईफ, जे देवाला आवडत नाही त्या गोष्टी रिमूव्ह करा, काढून टाका. ती सर्व फांद्या तोडून टाका, ती सर्व बंधनं दासपणातली प्रभू येशूच्या नावामध्ये तोडून टाका. बंद मुक्त राहा. आपलं तारू आतून साफ करा, बाहेरून नाही. कारण देवाचं राज्य बाहेर नाही तर आत आहे. नीतिसूत्रामध्ये वचन पहा, सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचं विशेष रक्षक, कारण जीवनाचा हुकम त्यामध्ये आहे. युअर लाईफ इज इनर. देवाचा आत्मा प्रभू येशू जो गुप्त मनुष्य आतमध्ये बसला तुमच्या विश्वासाद्वारे, त्याच्या वाणीकडे लक्ष द्या. जुने पदार्थ काढून टाका, वाईट गोष्टी काढून टाका, चांगल्या गोष्टी भरायला घ्या. कलसीकरास पत्र शेवटची 2 वचन वाचूया आणि शेवटच्या प्रार्थनेकडे जाऊया. कलसीकरास पत्र याचा 3रा अध्याय यातले 1 ते 3 वचन काय म्हणतात पहा. ख्रिस्ताबरोबर पुनरुत्थित होण्याचे परिणाम. पुनरुत्थित जे झाले, विश्वास ठेवतात, बप्तिस्मा घेतात, त्यांच्या जीवना म्हणजे उठले पापातून, मरणातून, त्यांच्या जीवनातले परिणाम काय तर लिहिलेले आहेत. या सर्व तुम्ही ख्रिस्ताबरोबर जो उठवले गेला, तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे तेथल्या वरील गोष्टी मिळवण्याचे यत्न करा. जसा नोहा देवाच्या वचनाने त्या काळी तारू बांधत होता, त्याने आतून बाहेरून डांबर लावला, गोफेर लाकडाचं तारू बनवलं, देवाने जे मेजरमेंट दिलं होतं त्यानुसार बनवलं, त्याने खिडकी बनवली, एक दरवाजा बनवला, खालचा, दुसरा व तिसरा असे 3 मजले बनवले. ते वचन आपला बोध करतं की आपल्या मन वळविलेले, ख्रिस्ताच्या नामात धुतलेले असे आपण आहोत. आपल्या मनामध्ये त्या ख्रिस्ताचा प्रकाश हवा, त्याला अनुसरण करणारे असावं. आणि त्या तारूमध्ये 3 मजले म्हणजे पुत्र, प्रभू येशू
पिता पवित्र आत्मा असावा. आणि त्याच्यामध्ये आपण जो ख्रिस्त देवाच्या उजव्या साईडला जो पुनरुत्थान होऊन गेला, तिथल्या गोष्टी मिळवण्याकरता यत्न करणारे आपण असलो पाहिजे. आपण जगाच्या गोष्टींकडे नाही, तर ख्रिस्त पुनरुत्थित होऊन जिथे बसला तिथल्या गोष्टी आपल्या तारुमध्ये मिळवणारे भरणारे आपण असलो पाहिजे. पाहिजे वचन सांगतं, वरील गोष्टी मिळवण्याचा यत्न करा. वरील गोष्टींकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टीकडे लावू नका, कारण तुम्ही मृत झाला आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेविले आहे. होय, सैतान त्या दुष्ट कल्पनामध्ये तुमच्या आमच्या जीवनात अटॅक करू शकत नाही, तुम्हाला दासपणात ठेवू शकत नाही. आणि तरी सुद्धा तो तुमच्या जीवनात अटॅक करत आहात, कारण की तुम्ही त्याच्या भूलतापाला बळी पडत आहात, त्याच्या कान गोष्टीला कान देत आहात, त्या वाईट गोष्टी डोळ्याद्वारे कानाद्वारे बोलाद्वारे स्वीकार करत आहात. आणि जेव्हा तुम्ही अनुमती देता तेव्हा ते कडू दवण्याचं मूळ तुमच्या जीवनात रुजलं जातं, त्याचं फळ येतं. जर तुम्ही कान डोळे मुख जिभा बंद करता आणि फक्त देवा स्तुती धन्यवाद करता आणि देवाचा पुत्र जिथं बसल्या त्या गोष्टी मिळवण्यासाठी यत्न करता, तर आज तुम्ही ख्रिस्ताची वध म्हणून तयार होत आहात. प्रेज द लॉर्ड, आमेन. हे वचन सांगतं की वरील गोष्टीकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टीचं मन लावू नका, कारण तुम्ही मृत झाला आहात. वी आर फिनिश्ड विथ जीसस क्राइस्ट. पहा, ख्रिस्त वधस्तंभाला खेळला, आपण मान्य करतो, स्वीकार करतो, तो मजपाप्या करता मारला गेला, पुरला गेला, धर्मशास्त्राचा उठवला गेला. तर आपला जुना मनुष्य पण वधस्तंभाला खेळला आहे, मृत झाले आहोत आणि ख्रिस्तामध्ये देवामध्ये आपलं जीवन काय ठेवलेलं आहे? गुप्त ठेवलेलं आहे. आपले जीवन जो ख्रिस्त तो प्रकट होईल तेव्हा तुम्ही त्याचबरोबर गौरवात प्रकट व्हाल. आपण कधी प्रकट होऊ? जेव्हा ख्रिस्त गौरवात प्रकट होईल तेव्हा तुम्ही आम्ही गौरवामध्ये प्रकट केले जाऊ. डांबर, उजेडासाठी खिडकी आणि संग्रह. आज सुद्धा ते वचन आपला बोध करतं. नोहाच्या काळातलं आतून बाहेर डांबर लावणं म्हणजे ख्रिस्तामध्ये, पवित्र आत्म्यामध्ये, ख्रिस्ताच्या नामात, देवाच्या आत्म्यात धुतलेले, पवित्र केले, नीतिमान ठरवले तुम्ही आहात. ते ख्रिस्ताच्या रक्ताची साक्षीची घोषणा आपल्या जीवनात करा. जर आज तुमच्या जीवनात त्या अंधकाराची गोष्टी त्रास देत आहे, सैतान हैराण करत आहे, तर त्याला म्हणा की मी वधस्तंभाला ख्रिस्ताबरोबर खेळलेला आहे, माझ्या ठाई जीवित आहे ती ख्रिस्ताच्या विश्वासाद्वारे आहे. पहा, जे ख्रिस्तामध्ये आहे त्यांनी दुर्वृत्ती, वासना, देह सुद्धा वधस्तंभाला खेळलेला आहे. दॅट इज ऑल फिनिश, ऑल डार्कनेस थिंग. त्याला घोषणा करा, त्या तुमच्या जीवनातून निघून जातील. आपल्या जीवनामध्ये देवाच्या पुत्राच्या आत्मिक गोष्टी भरणारे शिका. ते तारू बांधायला घ्या, कारण या जगाचा शेवट, या पृथ्वीचा शेवट जवळ आला आहे. प्रभू येशू येण्याचा काळ जवळ आला आहे. शेवटचं वचन वाचून संदेश संपूया. डांबर, उजेडासाठी खिडकी आणि संग्रह. यहूदाचे पत्र याचा 21 आणि 22 वचन. शेवटचं वचन वाचू. यहूदाचं पत्र याचा 20 आणि 21 वाचू आपण. 20 आणि 21. प्रिय बंधूंनो, तुम्ही आपल्या परमपवित्र विश्वासावर, फुलाताई ऐकताय ना? ऐकलं? फुलाताईने ऐकलेलं आहे? बरं, ठीक आहे. प्रिय बंधूंनो, तुम्ही आपल्या परमपवित्र, असं काय लिहिलं इथे? परमपवित्र म्हणजे काय? परम म्हणजे ज्याचा नाश नाही, सनातन आहे, अविनाशी आहे. जो परमपवित्र म्हणजे जो स्वर्गात जो बसलाय, पवित्र आहे. जसं तो पवित्र आहे तसं तुम्ही आम्ही पवित्र व्हावं म्हणून त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला आणि त्याच्या रक्ताद्वारे तुम्ही आम्ही पवित्र केलेले आहोत. म्हणून असं म्हणलेलं आहे, परमपवित्र विश्वासावर जो पवित्र देव त्याचा पुत्र पवित्र अर्पण्यात आला त्याच्यावर ठेवलेला विश्वासावर स्वतःची रचना करून पवित्र आत्म्यामध्ये प्रार्थना करून. आज आपण कशा असलो पाहिजे? परम पवित्र विश्वासावर स्वतःची रचना करून, पवित्र आत्म्यामध्ये प्रार्थना करून, आपला प्रभू येशू ख्रिस्ताच्या दयेची मार्ग प्रतीक्षा करीत सार्वकालिक जीवनासाठी आपणास देवाच्या प्रीतीमध्ये राखा. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या विश्वासरूपी तारूची रचना जशी नोहाच्या काळात होती, आज आपल्याला बोध देते
की तुम्ही परम पवित्र विश्वासावर स्वतःची रचना करून जो ख्रिस्त स्वर्गातून आपणास घ्यायला येणार आहे त्याची वाट पाहत असताना स्वतःला कशामध्ये राखा, तर प्रीतीमध्ये राखा. कारण प्रीती सर्वश्रेष्ठ दान आहे. प्रीती हा तो पाया आहे तुमच्या ठाई विश्वासाद्वारे ख्रिस्तामध्ये घातलेला. कारण शेवटच्या काळाचं चिन्ह प्रीती थंडावेल असं आहे. याकरता ख्रिस्ताच्या प्रीतीमध्ये राहा. ते रचनेकडे लक्ष द्या. डांबर प्रकाशासाठी खिडकी आणि संग्रह. काय आज तुमचं आमचं तारू त्या आत्मिक वचनाद्वारे बोध दिल्यानुसार तयार होत आहे काय? प्रभू येशू या सर्व वाचलेल्या वचनाद्वारे तुमचं आमचं जीवन आशीर्वादित करो. आमेन. प्रेज द लॉर्ड. या आपण शेवटची प्रार्थनेकडे जाऊया. प्रभूची प्रार्थना करूया. देवाच्या वचनानुसार आशीर्वाद करूया आणि आजची सहभागिता संपूया. या आपण प्रार्थना करू. धन्यवाद, धन्यवाद, स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या वेळेकरता, समय करता, संधीची वेळ संध्या तू आमच्या जीवनात आणलीस त्याबद्दल धन्यवाद देतो. आज या वचनाद्वारे तू आमच्याशी बोललास त्याबद्दल ही प्रभू येशूच्या नावात धन्यवाद देतो. या वचनाद्वारे प्रत्येकाची तयारी कर. स्थिरता दे, सामर्थ्याचा विश्वास प्रत्येका ठिकाणी तू घाल. आज जे प्रभू येशूचं नाव मुखाने घेत आहेत त्यांच्या ठाई विश्वासाद्वारे तो प्रीतीद्वारे पाया घातला जावा. पवित्र आत्म्यामध्ये ते नवीकरण व्हावं असं प्रत्येका ठिकाणी तू कर. आज जरा तीन असं जागृत ठेव. सुंदर अन्न प्रत्येकाच्या मुख्य दे. ते अन्न खाऊन शक्ती सामर्थ्य कार्यासाठी कार्य कर. आज जिथे कुठं प्रार्थना चालू ते प्रार्थना संडे स्कूलमध्ये येणाऱ्या अडखळणं प्रभू येशूमध्ये घालून ते प्रार्थना तुझकडे पोहोचू दे. जे प्रवास करतात रात्रीच्या विमानातून, रेल्वेतून, स्वतःच्या वाहनातून, त्यांना सर्व सैतान गाल्यापासून दूर राख. आणि देवदूतामध्ये प्रभू येशूमध्ये त्यांचा प्रवास सुखाचा कर. जे आज कणत आहेत, वेदना भोगत आहेत, निराशामध्ये आहेत, त्यांच्या ठाई पवित्र आत्म्यामध्ये आशा घाल. त्यांची सर्व बंधनं प्रभू येशूमध्ये मोकळी केली जावीत. कारण प्रभू आत्मा आणि प्रभूचा आत्मा जिथं आहे तिथे सर्व प्रकारची मोकळीकता आहे. ते स्वतंत्र केले जावे. त्याचा बिछाना प्रभू येशूमध्ये बदलला जावा. त्यांची सर्व बंधनं प्रभू येशूच्या नावामध्ये काढली जावी. जे भुकेले त्यांच्या मुखास अन्न वाढते. वृद्धाश्रमातील वृद्ध लोक, अनाथ लहान लेकरांच्या मुखास अन्न पाणी दे. तसं सर्व शिक्षक लोकांना योग्य शिक्षण पद्धत देण्याची ज्ञान, शिक्षण वृत्ती त्यांच्यामध्ये प्रभू येशूमध्ये घाल. देशाचे प्रधानमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री यांना योग्य निर्णय घेण्याची क्षमता प्रभू येशूमध्ये त्यांच्या ठाई तू घाल. युद्धाच्या परिस्थितीमध्ये तिथं जे अडकलेले आहेत, ज्या आजारी आहेत, जखमी आहेत, जे भुकेले ताणे, त्याचा सर्वांचा प्रभू येशूमध्ये तू सांभाळ कर. तसं तू प्रार्थना करतो. सर्व डॉक्टर नसेल तुझ्या आरोग्यात स्पर्श कर. त्याच्याद्वारे तुझं आरोग्य पीडित व्यक्तीपर्यंत जाऊ दे. ज्यांचे पगार पैसे मालकाकडे, कंपनीकडे अडकलेत ते प्रभू येशूमध्ये मोकळे कर. ज्यांचे PF चे काम अडकलेत ते सुद्धा प्रभू येशूमध्ये मोकळे कर. जे कामासाठी बनवून घेते त्याच्या हाताला काम दे. ज्यांना निवारा त्यांना निवारा दे प्रभू येशूमध्ये. जे आज अंधकारामध्ये बसले, सैतानाच्या बंधनामध्ये आहेत, त्यांना सर्वांना प्रभू येशूमध्ये मोकळं केलं जावं. होय, वाचलेल्या वचनाद्वारे प्रत्येकाचं आत्मिक तारू बांधलं जावं. त्या पवित्र आत्म्यामध्ये पवित्र आत्म्याचे मैत्रीपूर्ण संबंध तयार व्हावेत. आणि प्रभू येशू तू पवित्र आत्मा त्यांना शिकवावं. पवित्र आत्मा तुझ्या वचनाद्वारे शिकावं. ते तारू बांधलं जावं असं तू कर. मुलांना, तुम्हाला पवित्र प्रभूपासून अभिषेक झाला आहे. तुम्हाला सर्व गोष्टी कळतात, योहान सांगतो. तर पवित्र प्रभूपासून प्रत्येकाला तो अभिषेक कर, शुद्ध कर. सर्व दुष्ट कल्पना, सर्व देहाच्या गोष्टी प्रभू येशूमध्ये काढल्या जाव्या असं तू कर. विशेष करून फुलाताई, त्यांच्या कुटुंबातले, त्यांचे भाऊ, त्यांचे मिस्टर, आजूबाजूचे लोक सर्व काही तुझ्या हातात देतात. त्यांच्या जीवनाचं आरोग्य, प्रीती, शांती वचन प्रभू येशूमध्ये कार्यान्वित कर. त्यांचे दैहिक त्रास सर्व प्रभू येशूमध्ये घालव. सर्व अंधकाराच्या गोष्टी त्यांच्या जीवनात, त्यांच्या भावाच्या, त्यांच्या जीवनातून प्रभू येशूच्या प्रकाशातून काढल्या जाव्या. प्रभू येशूचा विश्वासाद्वारे त्यांच्या जीवनात प्रकाश कार्यान्वित कर. आणि परमेश्वर किती चांगला याचा अनुभव त्यांच्या जीवनात प्रभू येशूमध्ये होते. सॅमसन अंकल आज नाहीये, पण तिचे लेकरं
आणि त्यांना तू आरोग्यात, प्रीती, शांती, वचनामध्ये दृढ कर प्रभू येशूच्या नावात. त्याला लागणाऱ्या गोष्टी प्रभू येशूमध्ये दे. मावशी, तिची सुना, नातवंड, लेकरं यांच्याही जीवनामध्ये तुझं आरोग्य, प्रीती, शांती, वचन प्रभू येशूमध्ये कार्यान्वित कर. लागणाऱ्या गोष्टी त्यांना प्रभू येशूमध्ये, त्यांचे दैहिक त्रास प्रभू येशूमध्ये काढले जा. विशेष करून प्रार्थना करतो शेजारचे काका, जे काही तुझे कुठे ऍडमिट आहे, जे काही ऑपरेशन ते आरोग्यभर, त्यांचे दैहिक त्रास प्रभू येशूमध्ये काढले जा. त्यांनाही प्रभू येशूमध्ये आरोग्य येते. त्यांची सुना, नातवंड, लेकरांच्या जीवनाचं आरोग्य, प्रीती, शांती राहते. त्यांच्या जीवनातील, त्यांच्या घरातल्या सर्व अंधकाराच्या गोष्टी प्रभू येशूमध्ये काढल्या जाव्या. सर्व भय, भीती प्रभू येशूमध्ये काढली जाईल. तसं प्रार्थना करतो. आई, शेजारचे, मावशी, सुना, नातवंड, लेकरं, काका, त्यांच्या जीवनाचं आरोग्य, प्रीती, शांती प्रभू येशूमध्ये दृढ कर. ऑनलाईन जेवढे पाहत आहेत, हिवाळ्यांचं कुटुंब आहे, मुलालित आहे, यांच्या जीवनामध्ये तुझं आरोग्य राहू दे, शांती राहू दे, प्रीती राहू दे. ज्या लेकरामध्ये तुझं आरोग्य राहू दे, ज्ञान, प्रीती प्रभू येशू त्यांच्या ठाई तू प्रकट कर. त्याच्या मनाची व्यथा, वेदना, त्याच्या जीवनातल्या सर्व त्रासदायक गोष्टी प्रभू येशूमध्ये, प्रभूच्या आत्म्यामध्ये काढल्या जाव्यात. अरविंद दादा आहेत, त्यांच्या जीवनाचं आरोग्य, प्रीती, शांती राहू दे. जेवढे ऑनलाईन पाहतात त्यांच्या जीवनाचं सामर्थ्य, विश्वास, प्रीती, धैर्य घाल. आणि त्यांच्या जीवनात तुझं आरोग्य, शांती, प्रीती घालून त्यांना तू सामर्थ्याच्या विश्वासात दृढ कर. त्यांना लागणाऱ्या सर्व गोष्टी तुझ्या योजनेनुसार प्रभू येशूमध्ये ते पूर्णत्वास कर. विशेष मुलांचे आई वडील जे आहेत त्यांच्या जीवनाचं आरोग्य, प्रीती, शांती प्रभू येशूत दृढ कर. सर्व प्रार्थना विनंत्या प्रभू येशूत पूर्ण झाल्या तर धन्यवाद देतो. फुला त्यांचं कुटुंब, मावशीची सुना, लेकरं, सॅमसन जीवन लेकरं, आई, शेजारचे सुना, त्यांचे शेजारचे सुना, नातवंड, लेकरं, काका, तसेच तो ऑनलाईन जेवढे पाहत आहेत, हिवाळ्यांचं कुटुंब आहे, मुलाले आहे, अरविंद दादा आहे, या सर्व तुझ्या हाती देतो. या सर्वांना तू आरोग्य दे, शांती दे, प्रीती दे, धीर प्रभू विशेष सामर्थ्य दृढ कर. आणि सर्व प्रार्थना विनंती प्रभू विशेष पूर्ण झालं त्यावर धन्यवाद दे. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली म्हणता एक पित्या, आमेन. हे आपण प्रभूने शिकवली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाओ. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास तू दे. आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले आहे तसेच तो आमच्या ऋण आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर तो आम्हास वाईटापासून सोडेल. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे, आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखीता करावा प्रतिपामेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सभैकिता तुम्हा सर्वांवर राहो, आमेन. प्रेज द लॉर्ड. शांतीत राहा, प्रीतीत राहा, प्रार्थनेत राहा. देवाच्या सामर्थ्याने कमरा बांधा. पुढच्या संदेशापर्यंत सलाम. प्रभू येशूच्या नावात, आमेन.